छत्रपती शिवाजी महाराज, मराठा साम्राज्य आणि एकूणच शिवकालीन शौर्यगाथा प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टक या मराठी चित्रपटांच्या मालिकेतून मांडल्या आहेत। या मालिकेतील फर्जंद, फतेह शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे। तर प्रसिद्ध अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली। मात्र काही कारणास्तव चिन्मय मांडलेकर यांनी शिवरायांची भूमिका साकारण्यापासून माघार घेतल्यानंतर शिवराज अष्टक मालिकेतील चित्रपटांमध्ये शिवरायांची भूमिका कोण साकारणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती। अखेर ही प्रतीक्षा संपली असून शिवराज अष्टक मालिकेतील 6वे पुष्प असलेल्या रणपती शिवराय स्वारी आग्रा या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अभिनेता अभिजित श्वेतचंद्र दिसणार आहे। त्यामुळे हा नव्या दमाचा उमदा अभिनेता कोण आहे, त्याने कोणकोणत्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे हे जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मराठी मनोरंजन सृष्टीतील विविध मालिका व चित्रपटांमधून अभिनेता अभिजित श्वेतचंद्र घराघरात पोहोचला आहे। त्याने छोट्या पडद्यावरील बाजी, साजना, शुभविवाह, बाप माणूस, आई तुळजाभवानी या मालिकांमध्ये काम करत वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील नवे लक्ष या मालिकेत पोलिसाची भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं। विशेष बाब म्हणजे दिग्पाल लांजेकर यांच्या सुभेदार, शिवरायांचा छावा, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, अभंग तुकाराम या चित्रपटांमध्येही तो झळकला आहे। आता रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत अभिजित श्वेतचंद्र प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे। तर अभिजित श्वेतचंद्र याने सेजल वर्दे हिच्याशी लग्नगाठ बांधली असून त्यांना अर्शिव नावाचा एक मुलगाही आहे। एकंदरीत अभिजित श्वेतचंद्र याने ऐतिहासिक कथानक असलेल्या कलाकृतींमधून काम करत स्वतःची विशेष छाप पाडली आहे। तर रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यानंतर अभिजित श्वेतचंद्र म्हणाला की मनोरंजन सृष्टीत काम करत असताना एकदा तरी मोठ्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारायला मिळावी असे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असतं। याप्रमाणे आजवर अनेक दिग्गज अभिनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे। त्यामुळे रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाच्या निमित्ताने ही जबाबदारी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा प्रचंड आनंद झाला आणि खूप मोठ्या जबाबदारीची जाणीवही झाली। छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रभावीपणे कशी साकारता येईल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे। त्यामुळे माझं काम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा मनापासून विश्वास आहे। महारुद्र शिवराय शिवरुद्र शिवराय शक्तिरुद्र शिवराय शिवराय हे महाकाल शिवराय संहारक शिवराय रणपती जगामधी शिवराय हे। दरम्यान शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये अभिमानाने कोरलेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक आग्रा भेटीचा अध्याय रणपती शिवराय स्वारी आग्रा या भव्य चित्रपटात मांडण्यात आला आहे। तसेच महाराजांचे शौर्य आणि धोरणात्मक रणनीती सुद्धा चित्रपटातून पाहायला मिळणार आहे। पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी केलं असून 30 जानेवारी 2026 पासून चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे। तत्पूर्वी रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटाचा भव्य सोहळा ढोल ताशांच्या गजरात पार पडल्यानंतर आणि अभिनेता अभिजित श्वेतचंद्र याने साकारलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.